नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन योजना 4. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल भेटणारी रक्कम 1,50,000. अनुदान रक्कम 30,000. भरण्याची रक्कम 1,20,000. योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायाचे फोटो, दिव्यांगाचे ऑनलाईन मेडिकल सर्टिफिकेट. योजनेबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असल्यास किंवा कागदपत्रे त्रुटी आढळल्यास संपर्क करा. निरंजन भुयार. संपर्क नंबर 7875725026. टीप: गरजू व्यक्तींनी संपर्क करावा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू. दिव्यांगाच्या हक्काबाबत केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश. दिल्ली. नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. जिल्हा न्यायव्यवस्थेतील न्यायिक नियुक्तीमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी PWD इतर सवलतीसह 4% आरक्षणाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आली. सर्वोच्च न्यायालयाने या जनहित याचिकेवर केंद्र, राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सर्व उच्च न्यायालयाकडून उत्तर मागितले आहे. दिव्यांग व्यक्तीच्या हक्काशी संबंधित कायद्यानुसार न्यायिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी विद्यमान न्यायिक सेवा नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि इतरांना निर्देश मागितले आहेत. सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने जनहित याचिका दाखल करणाऱ्या 2 याचिका कर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील संजय पारेख यांच्या युक्तिवादांचा विचार केला. दिव्यांग व्यक्तीचे अधिकार RPWD अधिनियम 2016 अंतर्गत न्यायिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीमध्ये दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळत नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या समझोत्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना हक्क देणारा 2016 चा कायदा लागू करण्यात आला, ज्यामध्ये भेदभाव न करता समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यात नमूद केलेल्या तत्त्वांव्यतिरिक्त विविध कायदेशीर तरतुदींचा समावेश आहे. वकील शशांक सिंह यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले की वैधानिक तरतुदीनुसार दिव्यांगांसाठी 4% कमी आरक्षण नसावे, हे विधिमंडळाने योग्य मानले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवासी रेंगा रामानुजम आणि बंगळुरू येथील रहिवासी सुमैया खान यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. दिव्यांगांसाठी आरक्षण 4% कमी नसावे. याचिकेत म्हटले की कलम 33 सोबत कलम 34च्या आदेशानुसार अनिवार्य दिव्यांग कोट्याअंतर्गत जिल्हा कनिष्ठ न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी याचिकाकर्ता विविध राज्ये उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायिक सेवांना विनंती करत आहे. आम्ही या माननीय न्यायालयाकडून प्रतिवादींना नियम दुरुस्त किंवा सुव्यवस्थित करण्यासाठी निर्देश मागणारी याचिका दाखल करत आहोत. न्यायालयीन नियुक्तीमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी कायद्याच्या कलम 34 नुसार आरक्षण 4% कमी नसावे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रवेश देणे सुरू आहे. त्वरिता देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मतिमंद निवासी विद्यालय, सुंदरवाडी, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर. प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद. विद्यार्थ्यांसाठी मोफत व क्रियात्मक शिक्षण. विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहार. स्वच्छ व नैसर्गिक वातावरणात शाळेची इमारत. विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुविधात्मक वातावरण. प्रशस्त ग्राउंड व खेळणीचे साहित्य उपलब्ध. प्राथमिक उपचारांसाठी डॉक्टरांची सुविधा उपलब्ध. शिक्षणासाठी वातानुकूलित रहित AC वर्ग. संपूर्ण क्लासेसमध्ये LED लर्निंग व कम्प्युटरद्वारे शिक्षणाची व्यवस्था. मुली व मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह. संपूर्ण इमारत CCTV सोबत सज्ज. कार्यालय वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. सुंदरवाडी, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर. ऑफिस 9545905164.
9545905164 9765298866 9765298866 8830305575 8830305575 www.त्वरितादेवी BSS.org. धन्यवाद.